हाय एव्हरीवन. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या त्या 4 गोष्टी ज्या मी किचनसाठी घेतल्यात. तर चला सुरू करूयात. पहिली आहे ही स्टीलची इंटरचेंजेबल चाळणी. गहू चाळायला वेगळी चाळण, तांदूळ चाळायला वेगळी चाळण, पीठ चाळायला वेगळी चाळण. एवढं करत कशाला बसायचं आहे? त्याच्यामुळे ही एकच चाळणी घ्या. त्याच्यात तुम्हाला असे 4 वेगवेगळे पार्ट्स मिळतील. एक गव्हाची, एक मैद्याची, एक तांदळाची आणि एक पिठाची. असं त्याला ॲडजस्ट करायचं आणि इझिली ते लॉक पण होऊन जातं. काहीच काळजी करायची गरज नाही आणि 4-4 चाळण वापरण्यापेक्षा एकच चाळण वापरलेली बरीच आहे ना. आणि असं तुम्ही तुमचं पीठसुद्धा चाळू शकता त्याच्यात. ओके, तर दुसरी गोष्ट आहे हे स्टीलचं लाटणं. स्टीलचा पोलपाट मी ह्या दिवाळीमध्ये घेतला होता. स्टीलचं लाटणं मला घ्यायचं होतं आणि त्याचा मुहूर्त काल लागला. जरा हेवी आहे पण खूप छान आहे, खूप छान क्वालिटी आहे. आणि तिसरी गोष्ट आहे हा स्टीलचा चिमटा, जो मी नेहमी घ्यायचा विसरायचे. ॲक्च्युली चिमटा माझ्याकडे होता पण तो जुना झालेला आणि जरा व्यवस्थित चालत नव्हता. त्यामुळे मला चिमटा घ्यायचा होता आणि मी नेहमी विसरायचे शॉपमध्ये गेल्यावर चिमटा घेणं. आणि मला तेव्हा आठवायचं ज्यावेळेस मला काहीतरी तळावं लागायचं. तर मी काल लक्षात ठेवून हा सुद्धा घेऊन टाकला. आणि चौथी सगळ्यात शेवटची गोष्ट आहे जी मला खूप दिवसापासून घ्यायची होती, ते म्हणजे स्टीलचा चॉपिंग बोर्ड. हा मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता आणि याचाही मुहूर्त काल लागला. खूपच छान क्वालिटी आहे. या साईजमध्ये अवेलेबल होता, छोट्या, मीडियम, लार्ज. पण मी ह्या साईजचा घेतला कारण याला ना अशी एक साईडला फोल्डिंगची बाजू आहे जी आपल्या किचन ओट्यावर बसेल प्रॉपर आणि ते उचलताना ठेवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर हे स्टीलचे जे असतात चॉपिंग बोर्ड, ते पाणी वगैरे असेल ना तर ते चिटकून बसतात, मग ते लवकर काढता नाही येत. त्याच्यामुळे मला हा छान वाटला आणि मी हा घेतला. आणि स्वतःसाठी मी डेली यूजला 2 पॅन्ट्स घेतल्या. तर असे घेतले मी किचनसाठी 4 प्रोडक्ट्स. ऑनलाईन नाही घेतलेले, शॉपमध्ये जाऊनच घेतले आहेत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.